नमस्कार. ठरल्याप्रमाणे आज मी अंमळनेर येथे मंगळग्रह मंदिरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये मोरे साहेब आपल्याला या सर्व मंदिराची आणि त्यांच्या व्यवस्थापनाची पूर्ण माहिती आपल्याला देणार आहेत. तर आपण आता मोरे साहेबांशी बोलू, ते आपल्याला सर्व माहिती देतील. नमस्कार मोरे साहेब. नमस्कार. आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी रवींद्र मोरे. रवींद्र मोरे सर आपल्यासोबत आहेत आणि हा अंमळनेरचा मंगळग्रहाचा मंदिर परिसर आहे. हां सर बोला. नमस्कार, चला बोलू आपण. मी रवींद्र मोरे. म्हणजे परिसर मी मंगळग्रह सेवा संस्थेचा जनसंपर्क अधिकारी आहे. आपण पाहत आहात हा मंगळग्रह देवतेचा मंदिर परिसर. अतिशय सुंदर, स्वच्छ आणि नैसर्गिक रम्य परिसरात हे मंदिर बसलेलं आहे. हे जगातील एकमेव असं मंदिर आहे की या मंदिरात मूर्ती स्वरूपातून मंगळग्रह देवतेचं एकमेव हे असं मंदिर आहे की याच्यामध्ये एक मूर्ती स्वरूप आहे. या मंदिरात दर मंगळवारी लाखो भाविक येत असतात. आपल्या कुंडलीतील जो मंगळदोष आहे तो मंगळदोष निवारण करण्यासाठी या ठिकाणी अभिषेक पूजा करत असतात. या मंगळग्रह देवतेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मंगळग्रह देवतेच्या बाजूमध्ये म्हणजे उजव्या साईडला भूमिमातेचं मंदिर आहे आणि डाव्या म्हणजे भूमिमातेची मूर्ती आहे आणि डाव्या साईडला पंचमुखी हनुमान देवतेची मूर्ती आहे. हा जो परिसर आहे इथं आपण जो होतो, हा जो परिसर आहे 1933च्या अगोदर हा पूर्ण डम्पिंग ग्राउंड होता. मग ही मूर्ती सापडली का आपल्याला इथे? हो, डम्पिंग ग्राउंड असताना इथं पूर्ण काटेरी झुडपे वन वगैरे होते. 1933मध्ये महान हठयोगी स्वामी जगदीशनाथ महाराज इथं आले. तर त्यांनी मंदिराचं त्यावेळेस मंदिराचं म्हणजे प्राणप्रतिष्ठा केली एक प्रकारे आणि त्यांना ती मूर्ती बघून त्यांना एसीचे नाम मात्र 1500 रुपये दोन जणांसाठी म्हणजे राहण्याची पण व्यवस्था आहे. दर मंगळवारी प्रसादाची व्यवस्था आहे का? दर मंगळवारी महाप्रसादाची व्यवस्था असते. सोमवारी रात्री भाविक हे मोठ्या संख्येने मुक्कामी आलेले असतात. त्यांच्यासाठी व्यवस्था म्हणून आपण कढी खिचडी, गुजराती टाईपची कढी खिचडी, लोणचं पापड हे भरपेट देत असतो. नाम मात्र 25 रुपये. आणि मी असं ऐकलं की ते आपल्या गुळाची जी जिलेबी असते ती मंगळग्रहाला प्रिय आहे. शुद्ध गावरान तुपामध्ये गुळाची जिलेबी असते. नंतर वरण जे असतं ते मसूर डाळीचं वरण असतं. मसूर डाळचं कारण हे ग्रहादेवाला आवडतं म्हणून ते पदार्थ आहे. आणि लाल रंग पण आवडतो, गुळ पण आवडतो मंगळग्रह देवतेला म्हणून गुळाची शुद्ध गावरान तुपाची जिलेबी असते. लाल रंग पण मंगळग्रहाचा प्रिय असल्यामुळे लाल रंगाची जिलेबी असते. धन्यवाद रवींद्र सर, खूप छान माहिती दिलेली आहे.